हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आनंदी आहात ना? माझं हे कपाट मी नवीनच बनवून घेतलेलं आहे. जेव्हापासून सगळं फर्निचरचं काम पूर्ण झालेलं आहे, तेव्हाच विचार हा होता की केव्हा कपाट हे ऑर्गनाइज करते, केव्हा नाही. आता ऑर्गनायझर पण आले आहेत, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. तर कपाटाची सफाई करताना सगळ्यात आधी कपाटामधील पूर्ण सामान काढून ठेवलं की आपल्याला कळतं कुठली गोष्ट आहे की काही खराब झालेलं आहे का. आणि आपल्या कपाटात आपण इतक्या गोष्टी जमा करून ठेवतो की त्या कधी वापरल्या सुद्धा नसतात. तुम्ही बघू शकता माझ्या कपाटाची हालत, कारण कपाट बनवून झाल्यावर मी हा सगळा पसारा तसाच भरून ठेवला होता आणि माझे ऑर्गनायझर्स पण यायचे होते, त्यामुळे तुम्हाला असं कपाट दिसत असेल. आपण काय करतो की सगळ्याच गोष्टी कपाटामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे एकही गोष्ट नीट ऑर्गनाइज राहत नाही. आणि मला वाटतं अशी क्लिनिंग करताना नको असलेल्या गोष्टी काढून टाकल्या की आपल्याला भरपूर स्पेस मिळतं. म्हणजे कसं, जे कपडे आपण घालत नाही किंवा जुने झालेले कपडे असतात हे काढून टाकले तर बरं राहतं. तर इथे मी असे डोरला सेल्फ अधेसिव्ह हुक लावून घेतलेले आहे. आणि हे आहेत माझे नवीन ऑर्गनायझर्स. मला सगळेच कपडे ना असे फोल्ड करून ठेवायला खूप आवडतात, त्यामुळे मी हे ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की हे ऑर्गनायझर्स वॉशेबल आहेत, त्यासोबत काम झालं की फोल्ड करून देखील ठेवता येतं. मी हा 8चा सेट असा मागवलेला आहे. क्वालिटी पण खूप छान आहे या ऑर्गनायझर्सची. आणि यासोबत ना याला पकडायला हँडल देखील दिलेला आहे. सगळ्याच प्रकारच्या कपड्यांसाठी परफेक्ट वाटलं मला. आणि हे तुम्ही ना कुठल्याही पद्धतीने ठेवू शकता, एकावर एक स्टॅक देखील करून ठेवू शकता. यामध्ये लहान मुलांचे कपडे, मोठ्यांचे कपडे अगदी बरोबर राहतील. आणि सोबतच लहान मुलांची खेळणी ठेवायला देखील एकदम परफेक्ट आहे. आपण कपाटामध्ये जेव्हा कपड्यांचे घडी करून ठेवतो तेव्हा कसं, एक जरी ड्रेस काढला तर सगळेच कपड्यांचे फोल्ड खराब होऊन जातात, त्यामुळे हे ऑर्गनायझर्स खूप छान वाटले. तर अशा प्रकारे मी सगळ्या कपड्यांच्या फोल्ड करून ठेवत असते. मला ही ट्रिक खूप युजफुल वाटते, कारण असे जर आपण कपडे फोल्ड करून ठेवले ना तर आपल्याला सगळेच कपडे दिसतात आणि त्यांचे कलर्स पण दिसतात. आणि जर आपण असे जर एकावर एक फोल्ड करून ठेवले तर खाली कोणते कपडे आहेत ते दिसतच नाही. हे बॉक्सेस ना मी असे DIY केलेले आहेत. आधी मी अशाच काही उपयोगी असे DIY करायची, तर आता हे म्हटलं बॉक्स पूर्ण खराब झालेले आहेत आणि कपाट पण नवीन आहे, त्यामुळे म्हटलं आता आपल्याला छान ऑर्गनायझर लागतीलच. मी कपडे ठेवताना सगळेच कपडे असे सेग्रिगेट करून ठेवते. म्हणजे डेली घालायचे कपडे वेगळे, कुर्ती वेगळ्या बॉक्समध्ये, बॉटम वेअर वेगळे ठेवते. म्हणजे कारण आजकाल कसं आपण एकच टॉप दुसऱ्या पॅन्टवर असं वेगवेगळं फॅशन करत राहतो, त्यामुळे असे सगळेच कपडे सेग्रिगेट केले तर व्यवस्थित राहतातही आणि आपल्याला दिसतात पण पटकन. तर अशा प्रकारे मी या सगळ्या ऑर्गनायझर्समध्ये माझे कपडे अरेंज करून घेतलेले आहेत. माझे हे काही ऑर्गनायझर्स जुनेच आहेत आणि काही नवीन घेतलेले आहेत. या सगळ्या ऑर्गनायझर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्हाला. तुम्ही देखील घेऊ शकता, कारण या ऑर्गनायझर्समुळे आपलं जे कपाट आहे ना ते नेहमीच ऑर्गनाइज राहतं. इथे एक सांगते की जेव्हा पण तुम्ही ऑर्गनायझर्स घेता तेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घ्या. कारण काय होतं, काही झिपवाले पण ऑर्गनायझर्स असतात, काही ओपन बॉक्स असतात. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या. म्हणजे कसं, तुमच्या कपाटाला जी जागा आहे त्यानुसार ऑर्गनायझर घेतले तर सगळे कपडे व्यवस्थित राहतात. आणि कपडे ठेवताना बघायचं आधी काही कामात येईल की नाही, आणि नसेलच उपयोगाचं तर खरंच कोणाला तरी देऊन टाका. गावाला द्या, कोणी तुमची कामाला मेड असेल त्यांना द्या, कारण ते कपडे ठेवून तसंच राहतात. त्याचा काहीच उपयोग होत नाही, फक्त आपण ते असं जमा करून ठेवत राहतो. तर आता माझं फेवरेट काम म्हणजे सगळ्या साड्या अरेंज करून घेणं. सामान शिफ्टिंगच्या वेळेसनं काहीच कळत नव्हतं एवढे कपडे कुठे ठेवायचे, म्हणून अशा मोठ्या बॅगमध्ये असं भरून ठेवून दिलेलं होतं. यामध्ये काही साड्या जुन्या आहेत, काही साड्या नवीन आहेत, लग्नानंतरचं सगळं हे कलेक्शन आहे. आपल्या प्रत्येक साडीमध्येच एक आठवण दडलेली असते, कधी लग्नाची, कधी सणाची, तर कधी खास क्षणाची. तर इथे एक अशी साडी ना माझ्या खूप स्पेशल आहे. ही माझ्या साखरपुड्यांची साडी आहे. त्यावेळेस ना मला अजूनही आठवतं माझ्या लाईफमधली सगळ्यात महाग साडी तेव्हाची. या साडीसोबत ना खूप गोड अशा आठवणी आहेत, त्यामुळे किंमत त्या गोष्टीसमोर काहीच मॅटर करत नाही. पण कधी कधी वाटतं मनाला साधे कपडेच तर आहेत, पण जेव्हा पण आपण त्या स्पेशल कपड्यांना, आपल्या लग्नाच्या कपड्यांना बघतो ना, तर सगळे अशा गोड आठवणी डोळ्यासमोर येतात. आता तर सगळ्याच गोष्टी रेंटवर मिळून जातात, पण या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ना त्या खूप स्पेशल फील देतात.
तर इथे तुम्ही म्हणाल की मी साड्यांची अशी का घडी घातलेली आहेत. मी ना या साडीला पिनअप करून ठेवलेलं आहे. म्हणजे घरच्या घरी रेडी टू वेअर असं साडी आधीच पिनअप केलेली आहेत. म्हणजे या साड्या ज्या अशा थोड्या जाडसर असतात, थोड्या फुगतात आणि घालायला ना देखील कोणाची मदत लागते. तर त्या साड्यांना असं हे ट्रिक जर केली तर ती खूप उपयोगाची वाटते. फक्त जेव्हा फोल्ड करून ठेवतो ना तेव्हा व्यवस्थित ठेवली की पटकन साडी घातली जाते. ही साडी कशी फोल्ड करायची ही ट्रिक पण तुमच्यासोबत शेअर करणारच आहे लवकर. तर अशी मी ही साडीची घडी करून घेत आहे. इथे तुम्ही बघू शकता मी माझे सगळेच ब्लाऊज जे आहे ना ते असे एका ऑर्गनायझरमध्ये ठेवून देत असते. आणि मी जेव्हा पण साडी घालते ना तेव्हा त्या साडीवरचं तेच ब्लाऊज खूप कमी वेळा घालते. कारण मला ना सगळ्याच साड्या अशा कॉन्ट्रास्ट करून घालायला खूप आवडतात. म्हणजे कसं तीच जुनी साडी राहते पण दुसरं जर असं ब्लाऊज घातलं कॉन्ट्रास्ट केलेलं तर पूर्ण साडीचा असं लूक बदलून जातो. एक नवीन लूक तयार होऊन जातो. आणि सध्या तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची ना फॅशनच सुरू आहे. त्यामुळे मी कधीच साडीमधलं जे ब्लाऊज राहते ते असं व्यवस्थित साडीमध्येच ठेवत नाही. त्यासाठी देखील असे ऑर्गनायझर्स खूप उपयोगी पडतात. तर हे माझ्या सप्तपदीच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. सप्तपदीची नऊवार खूप कमी वेळा घातली पण हे जे ब्लाऊज आहे ना ते इतक्यादा कॉन्ट्रास्ट केलेलं आहे ना भरपूर साऱ्या साड्यांवर, ते लूक एकदम असं नवीन दिसून येतो. माझे हे ऑर्गनायझर्स मी खूप आधीच घेतलेले आहेत. याची क्वालिटी पण खूप छान आहेत आणि सोबतच ना याला असं काम झाल्यावर याची घडी घालून पण ठेवून देता येतात. बाकी पूर्ण साईडला असं फॅब्रिक मटेरियल आहे आणि फ्रंट साईडला ना असं प्लास्टिक दिलेलं आहे. त्यामुळे आत काय ठेवलेलं आहे ते पूर्ण असं दिसून येतं. तर अशा प्रकारे माझे असे सगळे ब्लाउजेस मी असं घडी करून ठेवून देत आहेत. असं सेपरेट यामध्ये सेपरेट ऑर्गनायझर्समध्ये मी असं सगळे पेटीकोटसारखे व्यवस्थित ठेवून देत आहे. कपडे कुठलेही असो तर आपण अशी जर कपडे फोल्ड करून ठेवण्याची सवय ठेवली ना तर आपलं कपाट हे नेहमीच ऑर्गनाईज राहतं. त्यामुळे काय होतं प्रत्येक गोष्टीची जागा मिळते. म्हणजे सगळं व्यवस्थित एकदम दिसायला लागतं. नाहीतर काय होतं रोज रोज तोच पसारा बघून मन पण खराब होतं आणि एवढा सारा पसारा बघून न कपाट आवरायची सुद्धा इच्छा होत नाही. पण तुम्ही कपाट एकदा ऑर्गनाईज केलं ना तर बघा फरक. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट लवकर दिसून येतं. त्यासोबतच सगळं एकदम ऑर्गनाईज राहतं तर प्रत्येक गोष्ट तिच्या जागेवर व्यवस्थित जातं. नाहीतर तसाच पसारा असला की आपण काय करतो कुठली पण गोष्ट असली की ते असं कंटाळा येऊन कुठेतरी ठेवून देतो. त्यामुळे आणखी पसारा जास्त प्रमाणात वाढत जातो. तर मी असं कपाट क्लीन करून घेतलेलं आहे. सोबतच साड्या देखील हँगरमध्ये लावून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी माझ्या साड्यांना असं ऑर्गनाईज करून घेत असते. तुम्ही असे काउंट पण करू शकता माझ्या साड्या किती आहेत. कारण जवळपास आणखी 6-7 साड्या राहिलेल्या आहेत लावायच्या. तर असा काहीसा माझ्या साडीचा वॉर्डरोब ऑर्गनाईज झालेला आहे. सध्या तरी मी अशाच रँडम लावून घेतलेल्या आहेत. म्हणजे कसं पार्टीवेअर आणि सगळ्या मिक्स अशा ठेवलेल्या आहेत. मला ना प्रत्येक साडी अशी साडीच्या फोल्डरमध्ये ठेवायला आवडत नाही. आणि माझ्या साड्या देखील खूप आहेत त्यामुळे एवढं सगळं अरेंज करणं कठीण जातं. म्हणून असं हँगरमध्ये ठेवून घेतलं तर खूप इझी पडतं. आणि कुठल्या पण फंक्शनला जायचं असलं तर असं पटकन रेडी होता येतं. हे कपडे एकदाच वापरायचे नाही तर ते आयुष्यभरासाठी जपायचे असतात. पण आपण कधीच त्यांना असं व्यवस्थित जागा देत नाही. तर ही साडीच बघा ना, ही साडी माझ्या हळदीची साडी आहे. खूप छान अशी साधी सिंपल. आणि ही साडी माझ्या लग्नाची साडी म्हणजे एंट्रीसाठी घातलेली. नंतर तर ब्रायडल लेहंगाचा असा लूक केलेला होता वेगळा आणि सप्तपदीसाठी नऊवारचा लूक केलेला होता. असे 3 लूक केलेले होते. तर अशाच काहीशा अशा वेगवेगळ्या आठवणी बनून जातात. साडी म्हणजे फक्त कपडा नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. पूर्वी कसं घरातील सगळ्या स्त्रिया रोज साडी घालत असायच्या. म्हणून प्रत्येक दिवस त्यांना सुंदर असा खास वाटायचा. आणि खरं सांगायचं तर आपल्यालाही साडीमध्ये एक असा वेगळाच कॉन्फिडन्स येतो. साडी कितीही सिंपल असू द्या पण असं सिंपल साडी घातली आणि हलकंसं रेडी झालं एक अशी मोठी स्माईल येते चेहऱ्यावर. बस इतकंच पुरेसं आहे हॅपी फील करायला. तर इथे मी असे रिमूव्हेबल पार्टिशन्स बनवून घेतलेले आहेत. म्हणजे कसं जेव्हा ज्या जागेनुसार
हे असे कप्पे वर खाली करता येतात. सोबतच काढून देखील ठेवू शकता. तुम्हाला जसं ज्या पद्धतीने असं लागेल तसं तुम्ही ते कार्पेंटर दादांसोबत असं बोलून व्यवस्थित अरेंज करून घेऊ शकता. यामुळे काय होतं, कुठली पण अशी मोठी वस्तू असली किंवा मोठे ऑर्गनायझर असले तर आपण व्यवस्थित अरेंज करून ठेवू शकतो. नाहीतर तर ते फिक्स बनवून घेतले ना तर ते असे कंपार्टमेंट असे फिक्स होऊन जातात. व्यवस्थित त्याच जागेनुसार व्यवस्थित वस्तू ठेवावं लागते. तर आता हे सगळे असे ऑर्गनायझर्स इथे व्यवस्थित ठेवून घेत आहे. साईडला अशी थोडी जागा आहे तर इथे पण असे कप्पे ठेवून घेत आहे. हे जे ऑर्गनायझर्स आहे ना, हे असे व्यवस्थित समोर मागे पण करता येतात. त्यामुळे आपल्याला कुठले पण कपडे काढायला इझी पडतं. सोबतच इथे बांगड्यांचं ऑर्गनायझर्स देखील ठेवून घेत आहे. इथे तुम्ही बघू शकता, कपाटामध्ये जर अशी पिशवीमध्ये तांदूळ भरून ठेवले ना तर ते पूर्ण असं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेतं. हा एक असा घरगुती उपाय आहे. म्हणजे कसं कपाटांमध्ये कधी बुरशी लागणार नाही. कपड्यांमधून खराब येणारा जो वास असतो तो एकदम कमी होऊन जातो आणि सोबत कीटकांपासून सुद्धा संरक्षण राहतं. म्हणून ही अशी ट्रिक खूप उपयोगी पडते. आणि ती पिशवी असं कपाटाच्या असं कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं आणि सोबतच 15-20 दिवसांनी ते तांदूळ बदलत राहिलं तर आणखी असा फायदा मिळतो. तर बघा, असं माझं असं सिम्पलचं असं कपाट ऑर्गनाईज करून झालेलं आहे. तुम्हाला माझ्या या ऑर्गनायझेशनच्या टिप कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.